32 मन सुवर्ण सिंहासनावरती साम्राज्याचा धाकला धने आई देव बसला होता. त्याचं नाव संभाजी शंभूराजे. आणि न्याय निवाडा चालू होता. जगद्गुरु तुकोबरायांचे सर्वात धाकटे चिरंजीव नारायण बुवा दरबारात आले. रायगडाचा दरवाजा ठोकला. राजा राजा वारकरी कधी कुणाच्या वाटत गेल्याचं ऐकलं का तुम्ही शंभूराजा? शंभूराजे बोलतात, नारायण बुवा असं कोणतं दुःख तुम्हाला सलतं की तुमच्या डोळ्यात पाणी आलं? तुम्ही हा विचार आम्हाला करावा. आबासाहेबांचं करणं आम्हाला अगत्यास. जे आबासाहेबांनी केलं तेच आम्ही करू. देवाच्या अवताराचं प्रमुख कारणच आहे परित्राणाय साधूनाम. पहिलं कारण साधूचं रक्षण करणं. आणि या हिंदुस्थानाच्या मातीत नवे नवे या हिंदवी स्वराज्यात जर साधूच्या डोळ्यात पाणी येत असेल तर संभाजीला 32 मन सुवर्ण सिंहासन नको, लात घालीन असल्या सिंहासनावरती. आणि शंभूराजे ताडकन उठून उभे राहिले. नारायण बुवांच्या जवळ गेले. नारायण बुवांचं पदस्पर्श केलं. संतांचं चरण पकडलं. स्वतःच्या म्यानातली तलवार काढली, बाजूला ठेवली. नारायण बुवांनी पुन्हा तलवार उचलली, शंभूराजांच्या हातात दिली. शंभूराजे म्हणतात, नारायण महाराज साक्षात तुम्ही असताना आम्हाला कोणती भीती? तुमचेच बाप ज्या देश सांगून गेले, तुकोबराय बोलून गेले, अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आणि मग तुमच्या समोर असताना मला भीती कशाची? तीच तलवार नारायण बुवांनी शंभूराजाच्या हातात दिली. आणि शंभूराजाला सांगितलं, राजा ही तलवार तुझ्या हातात असू दे. आमच्याच तुकोबरायांचे शब्द आहेत, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. ही तलवार तुझ्या हातात घेऊन तू मंदिराचं रक्षण कर. आणि त्याच तलवारीच्या सावलीखाली आम्ही शास्त्र हातात घेऊन त्या मंदिरातल्या देवाचं नाव जिवंत ठेवू. हे क्षमा करणे काम बीज वाढवावे नाम. दोघाचा संवाद चालू आहे. करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. शंभूराजांची देहकांती उजाळून गेली होती. शंभूराजे फार प्रेमळ होते. साधूचं संताचं दर्शन झालं की शंभूराजांना साक्षात महादेवाचं दर्शन झाल्यासारखं भासायचं. स्वतःच्या 32 मन सुवर्ण सिंहासनावरती नारायण बुवांना बसवलं. आणि नारायण बुवांच्या पायापाशी संभाजीराजे बसलं. जगाच्या पाठीवरती मी राजा नाही रे, प्रजाच राजा आहे. आणि प्रजेच्या जीवाला जीव देण्यासाठी तिच्या चरणाला बसणारा एकच राजा, त्याचं नाव संभाजी राजा. राजा पायाजवळ बसलं. नारायण बुवांना हात जोडून विचारलं, काही काम काढलं असं कोणतं दुःख तुम्हाला सलतं? नारायण बुवांच्या डोळ्यात पाणी होतं. नारायण बुवा बोलतात, राज काय सांगायचं तुम्हाला, वर्षानुवर्ष बापजाद यांच्यापासून पंढरपूरची वारी चालू आहे. 4 वर्ष झाला आम्ही देखील ज्ञानोबरायांना डोक्यावरती आणि तुकोबरायांच्या पादुका स्वतःच्या गळ्यात घालून पंढरीची वारी करतोय. आजपर्यंत कोण्या वाईट शक्तीची नजर लागली नव्हती. पण तो बकासूर सरजा खान आला आणि त्यानं सासवड नजीक आपल्या पंढरपूरच्या वारीवरती आक्रमण केलं. राजा ज्या वारकऱ्यानं धर्म जिवंत ठेवण्यासाठी, ज्या वारकऱ्यानं नीती जिवंत ठेवण्यासाठी, ज्या वारकऱ्यानं सत्व स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी पंढरीची वाट धरला राजा, तो वारकरी कुठे कुणाच्या वाटत गेला नाही. त्या वारकऱ्यानं कधी कुणाचं वाईट चिंतलेलं नाही. तो वारकरी कधी हातात शस्त्र घेत नाही. तरीही त्या वारकऱ्याच्या रक्तानं महाराष्ट्राची माती लाल झाली. राजा महाराष्ट्राची माती लाल झाली. आणि नारायण बुवांचे शब्द ऐकले. तो धर्मविरोधात ताडकन उठून उभा राहिला. आपल्या सेनेकडे पाहिलं, तलवारीचं टोक झालं. सासवड घोड्याच्या पाठीवरती संसार बांधणारा राजा पुन्हा एकदा घोड्यावरती बसला. आणि नारायण बुवांना सांगितलं, ज्या तिथीला, ज्या तारखेला, ज्या दिवसाला वारी निघते त्याच दिवसाला वारी निघल. आषाढाचा महिना होता. आषाढी एकादशी तोंडावरती आली होती. ज्ञानोबाच्या पादुका डोक्यावरती घेतल्या. तुकोबाच्या पादुका गळ्यात बांधल्या. आणि नारायण बुवांनी पंढरीची वाट धरली. आता पंढरपूरच्या वारीच्या वाटेवरती वारकरी नव्हताच, ते होते धारकरी. मृदंगाला साथ देण्यासाठी रायाजी गेला होता. त्याच ठिकाणी संगीताला साथ देण्यासाठी अंताजी उभा राहिला होता. मालोजी बाबांनी गळ्यात विना घातला होता. दस्तर खुद्द संभाजीराजांनी खांद्यावरती भगवा घेतला होता. आणि माझं मावळ नारायण बुवांच्या चारी बाजूने पंढरीची वारी चालत होते. सासवड नजीक पुरंदराच्या आडून या लांड्याने पुन्हा आक्रमण केलं. सरजा खान दिन 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 करत आला. आणि शंभूराजांच्या हृदयातून धर्माची ज्योत पेटली गेली. ती नुकती पेटली नाही, तर वारीवरती आक्रमण करणाऱ्या शत्रूच्या रक्त पिऊनच ती शांत झाली. म्हणून आज हे कीर्तन आहे, म्हणून आज ही वारी आहे. पण हे वारकऱ्याला माहित नाही. महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांना माझी हात जोडून विनंती आहे, बापानो पाकिट मिळावी, तारखा वाढाव्या, प्रसिद्धी व्हावी, घराघरापर्यंत ओळख व्हावी म्हणून कीर्तन करू नका. कीर्तनातून खरा इतिहास मांडा. कीर्तनातून खरे तुकोबांचे विचार मांडा. कीर्तनातून खरे शिवाजी संभाजी मांडा.
अरे तुकोबरायांचं हिंदुत्व किती आवाढव्य आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ. काय माझ्या तुकोबरायाचं हिंदुत्व आहे. तुकोबराया बोलतात विष्णुमय जग. विष्णूची पूजा कोणता समाज करतो? बोला मायबापानं बोला. विष्णूची पूजा कोणता समाज करतो? हिंदू समाज करतो. आणि तुकोबरायांचं स्पष्ट वाक्य आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. जो स्वतःला वारकरी म्हणतो, जो स्वतःला वैष्णव म्हणतो, जो स्वतःच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, जो स्वतःच्या कपाळाला बुक्का लावतो, हे त्याच वारकऱ्याचा एकच विचार पाहिजे, अवघं विश्व विष्णुमय झालं पाहिजे. म्हणजे अवघच विश्व भगव्याच्या छताखाली येऊन हिंदूमय झालं पाहिजे. पण हा स्पष्ट विचार वारकरी मांडत नाही, कारण त्याला पुन्हा तारीख भेटणार नाही. अजिबात नाही, मान्य नाही. खोटापणा हे अजिबात मान्य नाही. तुकोबराया सांगतात तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येते ते. आमचा धर्म, आमच्या परंपरा, आमची संस्कृती आज जिवंत कोणी ठेवली आणि आम्ही काय करतो? सर्व माय भगिनीला विनंती आहे, आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये आमच्या माय लेकीला सौंदर्य जगाला दाखवण्याचा अधिकार प्राप्त झाला. तुम्ही बिंदास्त नटा बाळांनो. जेवढ्या पण कीर्तनाला तरुण मुले आहेत, हे तुम्ही रक्ताच्या नसल्या तरी मला सख्या बहिणीसारख्या आहात. विनंती आहे तुम्हाला बाळांनो, नटायचं तेवढं नटा. नटायला आपला विरोधच नाही. एवढं नटा, एवढं नटा, एवढं नटा की तुम्ही नटलेलं बघून बघणाऱ्याला फिट आली पाहिजे. अडचण नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही एवढं नटलो तर लोक आमच्याकडे वाईट नजरेनं पाहतील. बुरी नजरवाले त्याला मोकाला. त्याचा विचारच घाणेरडा, तो चांगल्या नजरेनं पाहणार नाही. हिंदूच्या लेकीनं उद्यापासून नवीन फॅशन निर्माण करायची. वरच्या वाटाला रेड लिपस्टिक की खालच्या वाटाला येल्लो कलरची. अडचण काय? नाटक तुम्हाला अडवलं कुणी? वरच्या वाटाला गुलाबी लावली तर खालच्या वाटाला निळी लावा. वेगळं नटा. एरवी तुम्ही एकच बुचडा घालता का नाही केसाला बाळानो? उद्यापासून दोन. एक पाठीमागं त्याला मोगऱ्याचा गजरा, एक पुढं त्याला जास्वंदीचा मोगरा. बिंदास नटा. नटायला विरोध नाही. हिंदूच्या माय भगिनीनं, हिंदूच्या लेकीनं कितीही नटा, नटायला विरोध नाही. पण हिंदूच्या पोरीच्या अंगात जी कपडे आहेत ना, ती कपडे अशी पाहिजेत की त्या कपड्याखाली हिंदूची संस्कृती, हिंदूचा धर्म आणि हिंदूच्या आईबापाची अख्खी इज्जत झाकून गेली पाहिजे. हो, काय आमच्या पोरीला वेड लागले. खांद्याला डोबळा पडती, दंडाला डोबळा, छातीव डोबळा, बेंबाटाव डोबळा, नडगीव पॅन्ट फाटली, गुडघ्यावर पॅन्ट फाटली, पोरगी बाजारात पिशवी घेऊन. आई बापाच्या समोर अंगावर कपडे घालणारी पोरगी बाजारात जाताना असले फाटके तुटके कपडे घालते. लाजा नाही वाटत का रे बाळानं तुम्हाला? नाही वाटत? मी असंच एका ताईला म्हटलं, अगं ताईडे काय केलं शी, कसली कपडे? ती म्हटली बुवा याला फॅशन म्हणतात. तिला म्हटलं शाने याला बेकार्याचं लक्षण म्हणतात. असली कुठं फॅशन असती का? फाटकी कपडे म्हणजे काय संस्कृती काय? ए जुन्या माय भगिनी बघा, आजही 50 वर्षापेक्षा जास्त वयाची आजी असेल, तिचा फोटो काढायचा असेल ना, तर ती माझी आजी लगेच पदर घेते आणि अलीकडच्या तरण्या मुलींसारखा बुचड्यात पदर अडकवत नाही, भुवयापर्यंत घेते, असा पुढंपर्यंत, मग फोटो काढला जातो. तुम्हाला कुलस्वामी कोणता? वडूकर? हा, तुळजाभवानी. कुळस्वामी, कुलस्वामिनी भवानी, पण कुळस्वामी कोण? खंडोबा. सगळ्याचाच राहू दे, आपला माझा घ्या ज्योतिबा. चैत्र पौर्णिमेला आम्ही सारे ज्योतिबाला जातो ना. 10-12 लाख पब्लिक ज्योतिबाला येतं. बरीच मुलं चुकतात, पंढरपुरातही चुकतात. चुकलेली मुलं कुणीतरी उचलून नेतं, माईक पशी नेऊन देतं. माईकवाला पुकारतो, अमुक अमुक नावाचा मुलगा चुकलेला आहे, आपला असेल तर आपण येऊन घेऊन जा. एका आई त्या ठिकाणी आली. बाळाला पाहिलं तिनं. बाळाला चट्ट दिशी मिठी मारली. त्याच्या गालाच्या, कपाळाच्या, तोंडाच्या पटापटा पट्ट्या घेतल्या. त्याच्या गालावरनं हात फिरून अशी बोटं मोडली काढाआडा आणि रडायला लागली. बाळा, वेडायस का रे तू? मला सोडून कुठं गेलास? तुझ्याशिवाय मी कशी जगीन? असं कसं गेलास? तुझा पप्पा मला जीव मारील की येड्या मला सोडून गेलास? जे आई बोलली. आई आहे ती, तिचं हृदय आहे. पोरगं हुशार होतं. पोरगं आईला म्हटलं, आई तुझ्या जाग्यावर जर मी आजीवर आलो असतो ना, तर मी चुकलोच नसतो. आईला आश्चर्य वाटलं. आजीबर आला असता तर चुकला नसता, माझ्यावर आल्यानंतर चुकला कसा? आईनं विचारलं, असं कसं बरं? पोरगा म्हणला, आई आजीबर आला असतो तर मी आजीच्या पदराला आवळून धरला असतं. म्हशीचा लोडणा वडल्यागत भले तिनं मला वडलं असतं, पण मला चुकून दिलं नसतं. तुझ्या मागून मी अर्धा तास चालत होतो. विचार करत होतो की आईला कुठं धरायचं, कारण आईनं जीन्स आणि टी-शर्ट घातला होता. आता काय तुझ्या खिशात बसायचं होतं का? आपल्या कुलस्वामीला जाताना, आपल्या घरात आपल्या सासू सासऱ्यासमोर असताना, घरात 4 पै पाहुणे आल्यानंतर सौभाग्यवती स्त्रीच्या अंगामध्ये 9वारी साडीच पाहिजे. ती आमची संस्कृती आहे, ती आमची परंपरा आहे. तुम्ही कामावरती जाता त्यावेळी एसटीनं प्रवास करतात, बसनं प्रवास करतात, टू व्हीलरवरून प्रवास करतात, अडचणीची गोष्ट असते, अशा वेळेस ते ठीक आहे. बाकीचं संस्कृती टिकली पाहिजे.
आमचा तरणा पोरगा कोणत्या विचाराचा पाहिजे, परावी येणारी माऊली समान आम्ही विष्णुदास तैशनू. ए वडूच्या मोकळ्या रस्त्यानं गावातली एखादी तरणी भांड पोरगी चालली आहे. काळ्या कुट्टा अंधारात भीतीनं तिच्या अंगावर काप्र भरलंय आणि एवढ्यात गावातला एक तरणा पोरगा तिच्या डोळ्यासमोर आला ना, तर त्या पोराला बघितल्याबरोबर तिच्या मनामध्ये स्फुल्लिंग निर्माण झालं पाहिजे की आता जगाच्या पाठीवरती कोणतीच काळी शक्ती माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही, कारण माझ्या संभाजीराजाचा मावळा माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. ए गावातल्या परक्या पोराला बघून पोरीच्या मनात हा भाव जागा होईल, त्या दिवशी आम्ही वार करी, त्या दिवशी आम्ही धार करी. जगद्गुरु तुकोबाराई शुराचं कौतुक करतायत. हे शुरत्व हे धीरत्व कोणाला प्राप्त होतं? ज्यानं संस्कृती जपली, ज्यानं परंपरा आपल्याशा केल्या, ज्यानं धर्म आपलासा केला, ज्याच्या हृदयामध्ये धर्म वाहतो. हे अशाच वीरांचं काही माणसं होती अनेक उपाय करून पाहिले, पण हा शिवाजी हाताला घावत नाही. आणि मग त्या औरंग्यानं दरबार भरवला आणि दरबारामध्ये नावाचा जयघोष झाला. मिर्झा 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 राजा जयसिंग. आणि मिर्झा राजाला 1 लाखाची फौज दिली. मिर्झा राजाच्या हाताला 1 लाखाची फौज देऊन मिर्झा राजा धाडला स्वराज्यावरती. काम काय होतो? सिवा को जिंदा या मुर्दा पकड कर लाना, बस इतना मुकरब, यानंतर काम नाही. पण त्या औरंग्याला खात्री होती मिर्झा भगव्या रक्ताचा, मिर्झा हिंदू राजा कदाचित शिवाजीला जाऊन मिळाला तर आपली सुद्धा गादी धोक्यात येईल. त्याने मिर्झा राजा बरोबर दिलेर खान नावाचा पठाण दिला. आणि तो दिलेर खान पठाण बुद्धिवान होता, चतुर होता, त्याला जाणीव होती काय केल्यानं काय होईल. पुरंदराला वेढा पडला होता. पण या पठाणानं, या दिलेर खानानं पुरंदराकडे दुर्लक्ष केलं. त्याला जाणीव होती पुरंदर कितीही अवडवी असला तरी पुरंदराच्या डाव्या हातीला एक वज्रगड आहे आणि वज्रगड अगदीच छोटा, ज्याच्यावरती निदान 120च मावळे बसतील एवढीच जागा होती. पण त्याला माहित होतं जोपर्यंत पुरंदर उभा आहे, जोपर्यंत वज्रगड उभा आहे, पुरंदराच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. 5000 पठाणांना घेऊन दिलेर खानानं या वज्रगडाला वेढा घातला. मंडळी, गडाचं महात्म्य ऐकून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर गडकोट मोहिमेमध्ये चालावं लागतं. 4 दिवसाची भाकरी एकदाच बांधून घ्यायची. अंगातून निघताना जी कपडे अंगावर, तीच घरात येईपर्यंत तीच कापडं. दगडच आमचं अंतरून असतं, आबाळच आमचं पांघरून असतं. मिळेल तिथलं घईतलं घुईतलं डोंगरदऱ्यातलं पाणी प्यायचं. 18 तास मुलांना पाणी मिळत नाही. पण 3-4 लाख धारकरी घेऊन माझे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी अनवानी पायानं काट्या कुट्यातून ज्या मातीला शिवाजी संभाजीराजांचा पाय लागला ती माती इतकी पवित्र आहे, त्या मातीत मी चपल्या घालू शकत नाही म्हणून भिडे गुरुजी आज तागायत पायात चप्पल वापरत नाहीत. आणि असा धर्मपुरुष जगाच्या पाठीवर पुन्हा हे काय आपल्याला कळणारच नाही. गुरुजी कळण्या एवढी छाती आणि गुरुजी कळण्या एवढं हृदय गांडू हिंदूचा असूच शकत नाही, शक्यच नाही. गुरुजी कळण्यासाठी गुरुजींच्या चरणाजवळ जावं लागेल. गुरुजी कळण्यासाठी गुरुजींच्या समोर जाऊन बसावं लागेल. गुरुजी कळण्यासाठी गुरुजींच्या विचाराशी समानता साधावी लागेल, तेव्हा गुरुजी कळतील. गांडूत्व जन्माला घातलेला हिंदू कधीच गुरुजी कळणार नाही, त्याला शक्यच नाही. गुरुजी म्हणजे निष्ठा, गुरुजी म्हणजे त्याग, गुरुजी म्हणजे समर्पण, गुरुजी म्हणजे धर्म. महाराष्ट्राच्या मातीला शिवाजी संभाजी ऐकून माहीत होते. महाराष्ट्राच्या मातीला संभाजीराजाचं बलिदान माहीत होतं. का झालं हे माहीत नव्हतं, पण आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी जन्माला आले. का आले? ऐका ऐका, का आले? अवघ्या जगाला गरज लागली तेव्हा राम स्वतः कंसाला मारण्यास, रावणाला मारण्यासाठी जन्माला आला. पुन्हा गरज लागली भगवान श्रीकृष्ण कंसाला मारण्यासाठी जन्माला आले. जेव्हा भक्त प्रल्हादाला गरज लागली त्यावेळेस तो नरसिंह बनून आला. पण माझ्या शिवाजी संभाजीराजांच्या चरित्राशी कोणीतरी खेळणी करायला सुरुवात केली. माझ्या शंभूराजांचं चरित्र, माझ्या शिवाजीराजांचं चरित्र कलुषित करायला सुरुवात केलं. आणि शिवाजी संभाजींच्या चरित्राला खरा न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या छतडावरती जो धर्मपुरुष जन्माला आला ना, त्या धर्मपुरुषाचं नाव आहे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी. अभिमान आहे आम्हाला या गोष्टीचा आणि या नावाचा. मरणोपरांत हे नाव आमच्या हृदयावर कोरलेलं असेल. महाराष्ट्राला शंभूराजांचं बलिदान माहीत नव्हतं. आज जो बलिदान मास होतोय ना, आज ज्या तुम्ही श्लोक मंजुषा म्हणताय ना, आज शंभूराजांचं बलिदान ऐकून तुम्ही रडत आहात ना, शंभूराजांच्या नावानं सिनेमे येत आहेत ना, या सगळ्या 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 सगळ्याची धुरा एकाच माणसाच्या हातात, नाव आहे संभाजीराव भिडे गुरुजी. निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. आणि गुरुजी आमच्यासाठी सामान्य व्यक्ती नाही, देवच आहेत म्हणून त्यांची स्तुती करतो. बाकी आम्हाला काही घेणं देणं हे कळत नाही. ह्या ब्रिगेड यांना सर्व धर्म समभावाचा किडा चावलेल्याला गुरुजी कळत नाहीत.